मी सुरुवातीपासून ही भूमिका ठेवलेली आहे की आदरणीय पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण होता. अमोल कोल्हेवर जास्त प्रेम आहे. मायबाप मतदारांच्या हिताचे जे मुद्दे येतात तिथे राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून खरं तर विकासाच्या दृष्टीनं काही गोष्टी करणं हे गरजेचं. ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष सुरू झाला आहे. मला व्यवस्थितपणे सांगा, खरंच असं वाटतं? जाती जातीत समाजात तेढ निर्माण होता कामा नये. ज्या समाजाला आवश्यक आहे त्या समाजाला संविधानिक पद्धतीने हे आरक्षण दिलं गेलं पाहिजे. तर जातनिहाय जनगणना व्हायला हवी आणि जातनिहाय जनगणना झाल्यानंतर आरक्षणाची जरी मर्यादा वाढवावी लागली तर ती वाढवली गेली पाहिजे. जर बिहार सरकार करू शकतं तर त्या पद्धतीनं सरकारनं सुद्धा सकारात्मक पावलं उचलली पाहिजे. मराठा समाजाच्या भावनासुद्धा समजून घेतल्या पाहिजेत आणि त्याचवेळी ओबीसी समाजाच्या भावनासुद्धा समजून घेतल्या पाहिजेत. हे जी काही आव्हानं आहेत ही आदरणीय पवारसाहेबांना नवीन नाही आहेत. 2024चा लोकसभेचा निकालसुद्धा वेगळा लागू शकतो. महाराष्ट्रात 2-3 महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न मराठा आरक्षणाचा आणि ओबीसी आरक्षणाचा. दुसरा दुष्काळाची परिस्थिती आहे, सरकारचं काय चाललं आहे असंही लोक विचारतात. तिसरा जो नवीन ट्रेंड आहे पक्षफुटीचा, पक्षांतरबंदी कायदा असताना पक्ष फोडून आपला पक्ष वेगळा स्थापन करण्याचा किंवा इतर पक्षांवर दावा करण्याचा जो ट्रेंड आहे त्याविषयीची खूप चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. 1 वर्षाच्या नंतर 2024ला लोकसभेची निवडणूक आहे, त्यानंतर विधानसभेची निवडणूक होईल, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका अशाही निवडणुका होतील आणि या तिन्ही मुद्द्यांचा या निवडणुकावर मोठा परिणाम होणार आहे. या सर्व मुद्द्यावर बोलण्याविषयी माझ्यासोबत आहेत खासदार अमोल कोल्हेजी. अमोलजी, खूप स्वागत आपलं. पण आज तुम्ही अजितदादांना भेटलात, म्हणजे पक्षांतर आता तर सुनावणी अशी आहे, व्हीप खरा होता का खोटा होता इथून सगळी सुरुवात आहे. आता तुम्ही दादांबरोबर आहात की शरद पवारांबरोबर आहात? मी ज्या ऑफिसमधून बाहेर पडतो ते जर तुम्ही बघितलं तर त्याचं उत्तर मिळेल. मी सुरुवातीपासून ही भूमिका ठेवलेली आहे की आदरणीय पवारसाहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. आणि आज अजितदादांना भेटण्याचं जे महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे माननीय अजितदादा हे वित्त आणि नियोजन मंत्री आहेत, त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं काही अत्यंत महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आहेत. म्हणजे जसा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा विषय असेल, इंद्रायणी मेडिसिटीसारखा विषय असेल, तर हे 2 विषय जर आपण बघितले तर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेनं जे आपण सातत्याने गेली 4 वर्ष पाठपुरावा करतो आहोत, यामध्ये संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघ हा उत्तर भारताच्या आणि दक्षिण भारताच्या रेल्वे नेटवर्कशी जोडणार आहे. आमच्या भागातली इंडस्ट्री असेल, आमच्या भागातला शेतीमाल असेल, याच्यावर याचा फार सकारात्मक परिणाम होणार आहे. आणि त्यासाठी अजितदादांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना पुढाकार घेतला होता आणि आता पुन्हा दादा पालकमंत्री झालेत पुण्याचे, त्यामुळे त्या प्रकल्पाला आता गती मिळावी या दृष्टीनं चर्चा झाली. त्याचबरोबर कोविडच्या काळामध्ये पण दादांचं विशेष लक्ष या सगळ्या मतदारसंघामध्ये 100% दादांचं लक्ष आहेच. आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना मी प्रामाणिकपणे सांगतो की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला जी काही गती मिळाली ती देण्यामध्ये दादांचा मोठा हात होता. अमोल कोल्हेवर जास्त प्रेम आहे. कसं एकत्र काम केलेलं आहे आणि एक चांगले संबंध असणं याला काही गैर असावं असं वाटत नाही राजकारणामध्ये. आता कटुता वाढली आहे, शरद पवारांचा गट वेगळा, अजित पवारांचा गट वेगळा. मला वाटतं कसं की जेव्हा विकासाचे मुद्दे येतात, मतदारसंघातल्या मायबाप मतदारांच्या हिताचे जे मुद्दे येतात तिथे राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून खरं तर विकासाच्या दृष्टीनं काही गोष्टी करणं हे गरजेचं आहे. आता इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प आज 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स, त्याच्यामध्ये सगळे अलाइड पॅरामेडिकल मेडिकल कॉलेजेस, अशी मेडिसिटी अख्ख्या देशात कुठे नाही. जर ही इंद्रायणी मेडिसिटी जर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये होत असेल आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना अजितदादांनी या संदर्भात सकारात्मकता दाखवली असेल तर मग तिथं उपचार घेणारा हा कुठलंही राजकारण बघणार नाही आहे. हे सर्वसामान्य लोकांचं भलं होणं आहे. त्यामुळे 2019ला लोकसभेची निवडणूक लढवत असताना जे महत्त्वाचे मुद्दे होते, बैलगाडा शर्यतीचा मुद्दा होता, पुणे नाशिक हायवेचा मुद्दा होता आणि पुणे नाशिक रेल्वेचा मुद्दा होता. आज बघत असाल बैलगाडा शर्यत सुरू झालेली आहे. नॅशनल हायवेच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तब्बल 30,000 कोटी रुपयांचा, म्हणजे मी विरोधातला खासदार असूनही तब्बल 30,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी आलेली आहे. आणि असं असताना आता पुणे नाशिक रेल्वे, इंद्रायणी मेडिसिटी, छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ, हे प्रोजेक्ट्स मार्गी लावण्याच्या दृष्टीनं आजची भेट. आता अजितदादा जेव्हा या सरकारमध्ये आले तेव्हा अनेक शरद पवार गटाच्या आमदारांना निधी मिळाला नाही, जे उद्धव ठाकरे गटाचे त्यांना निधी मिळाला नाही, अशा प्रकारचे आरोपही होतात. तुम्हाला कसा भेट मिळेल? भेट तर मिळालेली आहे. आता निधी हा कधी होईल आणि कशा पद्धतीने प्रकल्प मार्गी लागतील हे येणाऱ्या भविष्यकाळात समजेलच. पण त्यासाठी ते प्रकल्प मार्गी लागावेत माझ्या मतदारसंघातले, यासाठी प्रयत्न करणं हे माझ्या हातात आहे. तुमचं नाव याचिकेतून वगळलं आहे, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे. काही जास्त प्रेम आहे तुमच्यावर?
मला वाटतं याचं उत्तर खरं तर त्या बाजूचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेबच देऊ शकतील. एक महत्त्वाचा प्रश्न आता चर्चेला आहे. विधानसभेच्या निवडणुका होतील, त्याच्या आधी लोकसभेच्या होतील. ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष सुरू झाला आहे. मला व्यवस्थितपणे सांगा, खरंच असं वाटतं? हे बघा, यामध्ये एक ही भूमिका प्रत्येकाची आहे की ज्या ज्या समाजाला आरक्षण असणं आवश्यक आहे त्या समाजाला हे आरक्षण मिळालंच पाहिजे. पण त्याचवेळी आदरणीय पवारसाहेबांनी एक स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की इतर कोणत्याही समाजावर अन्याय न होता हे आरक्षण मिळालं पाहिजे. आणि त्याचवेळी डोळसपणे काही फॅक्ट्सचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे की गेल्या 8-9 वर्षामध्ये एकूण PSUs ज्या बंद झाल्यात, या 33 PSUs या बंद झालेल्या आहेत. त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यांमध्ये जी काही एक आशा होती या रोजगाराची, यामध्ये अनेक ठिकाणी खाजगीकरण आहे, अनेक ठिकाणी कंत्राटी भरतीचे हे पर्याय आलेले आहेत. आणि यामुळे या सगळ्या संघर्ष होत असताना ज्या समाजाला आरक्षण आवश्यक आहे त्या समाजाला आरक्षण दिलंच गेलं पाहिजे. पण हे होत असताना एक सोशल फॅब्रिक जे आहे, हे सोशल फॅब्रिक डिस्टर्ब होता कामा नये. जातीजातीत समाजात तेढ निर्माण होता कामा नये. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर्श आहे महाराष्ट्रासमोरचा, हा 18 पगड जातींना एकत्र घेऊन एका विधायक कार्यामध्ये गुंफण्याचा आदर्श आहे. त्यामुळं हा आदर्श समोर ठेवून एकमेकांविषयी कटुता, एकमेकांविषयी द्वेष न आणता ज्या समाजाला आवश्यक आहे त्या समाजाला संविधानिक पद्धतीने हे आरक्षण दिलं गेलं पाहिजे. पण बीडमध्ये जे घडलं, क्षीरसागर यांच्या बंगला जाळण्यात आला, ओबीसी कार्यकर्त्यांवर दगडफेक झाली त्यांच्या हॉटेलवर, कुठेतरी बिघडलं आहे वातावरण आणि हे जाणीवपूर्वक होतं आहे. हे वातावरण तर नक्कीच बिघडलं आहे. आणि हे त्या दिवशी मला वाटतं आमदार रोहितदादा पवारांनी जेव्हा भेट दिली आणि त्यांनी जे आपल्याच पत्रकार परिषदेमध्ये ज्या गोष्टी उघड केल्या त्या खरोखर चिंताजनक आहेत. आणि हे सगळं होत असताना मुळात सोशल फॅब्रिक डिस्टर्ब न होणं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्याकडे आपण सगळेजण दुर्लक्ष करतो ती म्हणजे जातनिहाय जनगणना होणं. जर केंद्र सरकार दिल्लीच्या अधिकारांमध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आणू शकते, तर मग या पद्धतीने आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी का केंद्र सरकार कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करत नाही? मग ही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आणून जर तुम्हाला दिल्ली सरकारच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी तुम्ही उशिरापर्यंत सदन चालवून कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून त्यामध्ये हस्तक्षेप करता, तर मग जर आमच्या समाजांची ही मागणी आहे तर जातनिहाय जनगणना व्हायला हवी. आणि जातनिहाय जनगणना झाल्यानंतर आरक्षणाची जरी मर्यादा वाढवावी लागली तर ती वाढवली गेली पाहिजे. पण सर्वसामान्य नागरिकांना याचा हक्क, त्यांचा हक्क हा मिळाला पाहिजे. एक मोठा प्रश्न आहे, ओबीसी मधून आरक्षण मराठा समाजाला मिळालं पाहिजे की वेगळं झालं पाहिजे? काय पक्षाची काय? हे बघा, मी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. आय एम नॉट बीटिंग अराउंड द बुश. जर ओबीसीमधून आरक्षण मिळालं, जातनिहाय जनगणना आधी करूयात. जातनिहाय जनगणना जर झाली तर खरोखर कळेल की नेमकी किती टक्केवारी कुठल्या समाजाची आहे. आणि यामध्ये समाजामध्ये रोष न होता, समाजामध्ये कटुता न येता मराठा समाजालाही आरक्षण मिळायला हवं, ओबीसी समाजाचे हक्क अबाधित राहायला हवे. यासाठी आरक्षणाची मर्यादासुद्धा वाढायला हवी. जर ज्या पद्धतीनं बिहार सरकार करू शकतं, तर त्या पद्धतीनं सरकारनं सुद्धा सकारात्मक पावलं उचलली पाहिजे. मराठा समाजाच्या भावनासुद्धा समजून घेतल्या पाहिजेत आणि त्याचवेळी ओबीसी समाजाच्या भावनासुद्धा समजून घेतल्या पाहिजेत. त्यामुळे जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा जर वाढवावी लागली तर ती वाढवणं हा मला वाटतं याच्यावरचा सगळ्यात सकारात्मक तोडगा असू शकतो. जरांगे पाटलांचं भाषण असेल किंवा छगन भुजबळ यांचं भाषण असेल, दोन्ही समाज आपल्या समाजासाठी खूप पुढे जात आहेत, खूप आक्रमक होत आहेत. ते मवाळ झाले पाहिजे, सामंजस्याने निघालं पाहिजे. हे बघा, मी इतर कोणाही विषयी काहीच भाष्य करू इच्छित नाही. मला फक्त मराठा समाज भुजबळावरून आरोप करतोय, जे ओबीसी आहेत ते जरांगे पाटलावरून आरोप करतात. हे कसं, हे निवडणुकीवर याचा परिणाम होणार नाही? मला वाटतं याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी पुन्हा सांगतोय, लेट्स नॉट बीट अराउंड द बुश. आपण विषय इकडे तिकडे नको नेऊयात. जातनिहाय जनगणनेवर आपण का नाही बोलत आहोत? खरी टक्केवारी येऊ द्या ना, मराठा समाजाचीही टक्केवारी येऊ द्या, ओबीसी समाज, प्रत्येक जातीनिहाय जनगणना होऊ द्या ना. ही जनगणना का केंद्र सरकार टाळतं आहे? ही जी केंद्र सरकारची जबाबदारी आहे, जर केंद्र सरकारला हे समजत असेल, एकीकडे जर केंद्र सरकार अगदी म्हणत असेल की आम्ही 80 करोड लोकांना मोफत राशन देतो, गोरगरिबाला मोफत राशन मिळणं हे अगदी स्वाभाविक आहे, पण याचाच अर्थ तुम्ही हे मान्य करताय ना की अनेक मोठा एक वर्ग हा त्याला गरज आहे, जशी त्याला मोफत राशनची गरज आहे
त्याच पद्धतीनं त्याचं आयुष्य सुखकर होण्यासाठी त्याला आरक्षणाची सुद्धा आवश्यकता आहे. मग त्या नेमक्या किती आरक्षणाची आवश्यकता आहे? तुम्ही जातनिहाय जनगणना केल्याशिवाय जनगणना झाली पाहिजे, जात नाही आहे. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता हे सगळं वातावरण असताना आरक्षण मिळेल नाही मिळेल, जनगणना कधी होईल माहीत नाही, अशातच जर निवडणुका झाल्या तर त्या प्रत्येक उमेदवाराला अडचणीच्या आहेत, मग कुठल्याही समाजाच्या का असेल. मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं एक हा मुद्दा आहे की राजकारण जेव्हा या गोष्टींमध्ये येतं, समाजाच्या ज्या गरजा आहेत आणि त्या अशा अर्धवट सोडून जर राजकारणाला झालं तर नक्कीच या राजकारणापेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सोशल फॅब्रिक डिस्टर्ब होतं याने. म्हणजे ते तुम्हाला असं वाटतं सोशल फॅब्रिक डिस्टर्ब झालं आहे या वेळेला? सर सोशल फॅब्रिक 100% हे डिस्टर्ब होताना दिसतं. जे कोण आहे याच्या मागे, कोण? हे बघा, हे अकारण हे कोण आहे ते कोण आहे असं म्हणण्यापेक्षा जर उद्या मी म्हणालो की इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया, तर इलेक्ट्रॉनिक मीडियाला जर मी एखादी गोष्ट ही दिली तर प्रिंट मीडिया तुम्हाला तुमच्या बाजूने दुखावणार आहे, आणि प्रिंट मीडियाला मी प्राधान्य दिलं तर इलेक्ट्रॉनिक मीडिया तुमच्या बाजूने दुखावणार आहे. त्यामुळे इतकी वर्ष मीडिया म्हणून तुम्ही एकत्र होतात ना, मग आज अचानक वेगळे का होत आहे? तर हे 18 पगड जातीचं एकत्र येऊन जे छत्रपती सूत्र आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं. त्यामुळे यामध्ये कुठेही सेन्सेशन, कुठेही न्यूज सेन्सेशन और कुठेही मीडिया सेन्सेशन या सगळ्या गोष्टी पाहण्यापेक्षा याचं दीर्घकालीन याचं सोल्युशन काय आहे, आणि हे होत असताना हे सोशल फॅब्रिक डिस्टर्ब कसं होणार नाही, गुण्यागोविंदानं 18 पगड जातीचा समाज हा एकत्र नांदून महाराष्ट्राला प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी कसा कटिबद्ध राहील हे पाहणं गरजेचं आहे. तुम्ही पात्र होणार आहात की अपात्र होणार आहात? तुमच्या विरोधात याचिका आहे, तुमचं नाव जरी असेल तर तुमच्या सोबतचे सहकारी आहेत त्यांच्या विरोधात याचिका आहे, काय म्हणजे हे काय नेमकं काय आहे? हे येणारा काळ ठरवेल. हे बघा, या पद्धतीनं जनता ही सुज्ञ आहे, जनता हे सगळं पाहते आहे. मी आता मतदारसंघात फिरतो आहे, महाराष्ट्रभर फिरतो आहे. हे फिरत असताना जनतेचे जे काही हे निरीक्षण आहेत, ही जी काही ऑब्झर्वेशन्स आहेत ही समोर येतात. त्यामुळे येणारा भविष्यकाळ ठरवेल. गेल्या लोकसभेच्या निवडणुकाला अमोल मिटकरी आणि अमोल कोल्हे हे एकदम स्टार होते, म्हणजे विधानसभेच्या वेळेला, आणि यांच्या प्रचारामुळे शरद पवार यांना एवढ्या जागा मिळाल्या असं म्हटलं जातं. पत्रकारांनी ते मान्य केलं. आता मला सांगा, अजित पवार गट वेगळा आहे, शरद पवार वेगळे आहेत. मराठा आरक्षणावरून शरद पवार यांनी मराठा आरक्षण घालवलं अशा प्रकारचा सोशल मीडियावर प्रचार होतो आहे. जाधव नावाचे गृहस्थ ते करतात. यावेळेला मोठं आव्हान आहे शरद पवारांना बदनाम करून त्यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न. हे बघा, या पद्धतीनं हे जी काही आव्हानं आहेत ही आदरणीय पवारसाहेबांना नवीन नाही आहेत, आणि हा जो अपप्रचार केला जातो, माझ्याही कानावर या बातम्या आल्या, पण त्याचे पुरावे कोणी दिल्याचं माझ्या निदर्शनास आलं नाही. आणि त्यामुळे मी पुन्हा जसं म्हणतो की गेली 55 वर्ष आदरणीय पवारसाहेबांनी या पद्धतीनं जातीपातीचं राजकारण केलं नाही. आदरणीय पवारसाहेबांनी जेव्हा महिला धोरण लागू केलं तेव्हा कुठल्या जातीसाठी केलं? आदरणीय पवारसाहेबांनी जेव्हा MIDCs मोठ्या प्रमाणावर MIDCs आणले, मोठ्या प्रमाणावर उद्योग आणले, त्यातले रोजगार हे करत असताना जातीपातीच्या आधारावर ते रोजगार निर्माण केले? हे नाही केलं आहे. जी धरणं असतील किंवा फळबाग योजना असेल, या योजना आणताना ही सगळी कामं करताना जर आदरणीय पवारसाहेबांनी फक्त एका शाश्वत विकासाच्या दृष्टीनं पावलं टाकली, आणि हे महाराष्ट्रानं 55 वर्ष पाहिलं आहे. त्यामुळं कोणीतरी लोकांपुढे त्यामुळे कोणीतरी व्यक्तीने उठून काहीतरी सेन्सेशनल आरोप केले म्हणून लोकांचं मत बदलतं असं होत नाही. पण यावेळेला दमछाक होईल हे सगळं मानताना खूपच राजकारणाचा खेळखंडोबा झाला आहे. आरोप एवढ्या थराला गेलेत की एकदम खालच्या पातळीवर आले. राजकारणाचा जे कल आहे, तो बाज आहे, तो बदलला आहे. मी तुम्हाला तेच म्हणालो की परवा माननीय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लोकांच्या प्रतिक्रिया घेत फिरत होते, तेव्हा एका माता भगिनीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, जिने थेट प्रदेशाध्यक्षांना प्रश्न विचारला होता. हा व्हिडिओ काय सांगतो? हा व्हिडिओ हेच सांगतो ना की जनसामान्यांच्या मनात काय आहे. तर जनतेच्या मनात नेमकं काय आहे हे या गोष्टी सांगतात. आज महागाईचा निर्देशांक किती वाढला आहे, बेरोजगारीनं किती उच्चांक गाठला आहे, हे सगळे जे महत्त्वाचे मुद्दे, जे तुमच्या माझ्या आयुष्याशी निगडीत मुद्दे आहेत, जे माझ्या रोजच्या जीवनातले मुद्दे आहेत, हे मुद्दे जनता व्यवस्थित सगळं पाहते आणि जनता सुज्ञ आहे, ती निवडणुकीच्या योग्य करण्यात. शेवटचा प्रश्न, अजित पवार गटाकडे जास्त आमदार आहेत, सरकार त्यांच्याकडे आहे. यावेळेला शरद पवार यांच्याकडे कमी आमदार आहेत, कार्यकर्त्यांची संख्या कमी आहे. यावेळचं चित्र काय असेल? मला वाटतं विधानसभेला अजून बराच अवकाश आहे. त्याआधी लोकसभा निवडणूक आहे.
इंडिया आघाडीची जर एकूण परिस्थिती बघितली, आज जर आपण 5 राज्यांमधल्या निवडणुकांचा कल बघितला, या 5 राज्यांमधल्या निवडणुकांचा कल डिसेंबरमध्ये स्पष्ट होईल. हा डिसेंबरमधला कल स्पष्ट झाल्यानंतर ज्या गोष्टी बदलत आहेत, म्हणजे वारंवार आपण एक गोष्ट निदर्शनास आणून दिली पाहिजे. ती महत्त्वाची अशी आहे की इंडिया आघाडीमध्ये जेव्हा एकास एक अशी उमेदवारांची लढत होईल, तेव्हा भारतीय जनता पक्षाकडं 2019मध्ये 38% मतं होती. याचा अर्थ 62% मतं ही विरोधात आहेत. आणि जेव्हा इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकास एक अशी लढत होईल, ही एकास एक लढत 38% विरुद्ध 62% होईल. त्यामुळं कदाचित 2024चा लोकसभेचा निकालसुद्धा वेगळा लागू शकतो आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळं मला वाटतं विधानसभा निवडणुकांच्या विषयी आत्तापासून एवढे निष्कर्ष काढणं हे थोडं घाईचं ठरेल. खूप खूप धन्यवाद. अमोल कोल्हे, गेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जे यश मिळालं होतं, ते यश जर कुणामुळे मिळालं तर नक्कीच जे अध्यक्ष असतात त्यांच्यामुळे मिळतं, कार्यकर्त्यांमुळे मिळतं. पण अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी ही दोन नावं जी होती ती महत्त्वाची होती. त्यांचा प्रचार जो होता तो मोठ्या प्रमाणात सुरू होता आणि त्याच्यामुळेच विधानसभेमध्ये त्यांना जास्त जागा मिळाल्या. मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला अमोल कोल्हे यांच्याकडून की आत्ताचं जे वातावरण मराठा आरक्षण असेल किंवा राजकारण असेल याविषयी त्यांचं काय मत आहे. इथेच थांबतो. आपण पाहता व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह, न्यूज स्टेट महाराष्ट्र.